कौरवानी वस्त्र हरण केलं दुर्योधनाने दुशासनाने। तर साहेबाचा उत्तर आहे, माझा प्रश्न असा होता की जेव्हा तिचा वस्त्र हरण झालं, त्या द्रौपदीच्या वस्त्र हरण झालं तर तिची लाजही वाचली, बरोबर आहे की नाही ग? तिची लाजही वाचली। तर जेव्हा कृष्णाने तिला साड्या पुरवलं, कृष्णाने जेव्हा तिला साड्या पुरवल्या तर त्या साड्यांची संख्या किती होती? त्या कृष्णाने साड्या पुरवण्याची संख्या किती होती आणि त्या पहिल्या साडीचा कलर कोणता? तर साहेब म्हणते, काय म्हणते ग? म्हणते त्या द्रौपदीची मध्ये साडी सुटलीच नाही। अरे हो ना, मी तर त्याची बनवून राहिलो रे, मी कधी नाही म्हटलं, नाही मी केव्हा नाही म्हटलं असे? कोण ऐकलं मी असे नाही म्हटलं? तर कोणी ऐका असं का मी ते बोलली नाही म्हणून? मी म्हटलं ना, मी म्हटलं ना की त्या द्रौपदीची साडी सुटली नाही म्हणून, कारण त्या द्रौपदीला कृष्णाने साड्या पुरवलं। मग मला एक सांगायची, ते द्रौपदी काय एकच साडी घातली होती का? नाही ना, एकाच कलरची साडी असेल का जी? का वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतील? म्हणजे मी पागल आहो का प्रश्न विचारणारी? नाही मी मूर्ख आहो का? म्हणजे माझ्या वाचनात पागल आहे का मी? वा रे वा, अशाने जमेल का सुरतची नाव घरे? नाही जमेल का? म्हणते श्वेतवर्ण होती म्हणजे साडी, श्वेतवर्ण होती म्हणजे पांढऱ्या कलरची। हो बरोबर, विषय नाही पांढरा, मी पांढरी सांगतच ना शोधू, म्हणजे आता बाईनं पांढरी घातलं तर आता म्हणू दे ना म्हणे द्रौपदीने पांढरी होती म्हणून। वारे तुझ्या दिमाग, काय दिमाग लावतो सुरत? कोणच्या अंदाजा दिमाग नाही, मस्त असतो म्हणून तर तुला तुफान म्हणतो ना मी, म्हणून तर तुला तुफान म्हणतो। बरोबर आहे, मग ते काय होती का विध? नाही होती का? वा रे वा सुरत, असायला जमणार नाही बेटा, काहीतरी जमवा आणि मला म्हणायचं आहे। अपने ही क्या कहना है सूरजी? क्या सभी तमन्ना लेके आए देखने हमारी शायरी? क्या सभी तमन्ना लेके आए अरे देखने हमारी शायरी? और दोनों शायरों का काम है दिखानी अपनी कला। अरे रंगत से रंगत मिलाना दोनों शायरों का काम है कि रंगत से रंगत मिलाना। जिन्होंने सूरज अगर किसी भी लड़के ने
वारा भूल म्हणू नको, पुढच्या कोठी नेऊन तुला कुचकून टाकी. हा वारा धून नको म्हणू. हा तुफान मी तुला तुफान म्हणतो ना, तर तू मला तुफान तू मला जा. तू मला वारा धून म्हणू नको. वारा धून आली म्हणजे पुढच्या कोठी नेऊन कुचकते. बाहेर निघाले भेट लागते मग त्याला. आणि म्हणून तुफान तू म्हणायचा मला आहे का सुराज. आणि म्हणू ज्ञानी असे बापरे काय तुफान शाहीर आहे जी. वारे वा काय आवाज नाही का, काय शाहिरी. घाम फुटते आणि आम्हाला चर्चर घाम फुटते. शाहिराचं नाव ऐकून वारे वा तुफान. आणि म्हणू ज्ञानी हो असे पळापला, ज्ञानी हो असे पळापला, हसी भय जो समय बर्बाद, समय बर्बाद, समय बर्बाद न करना है, समय बर्बाद. बिलकुल आधा घंटा म्हणजे आधा घंटा. हा आधा घंटाचा एक वर्ष कमी नाही झाले पाहिजे.
अजून तुम्ही आधा घंटा म्हणता, आम्ही 5 मिनिटात करता आले पाहिजे तमाशा. आणि म्हणून समय बर्बाद ना करीना है मजा ले लो, समय बर्बाद ना करीना है मजा ले लो. तुला ज्ञानी म्हणते, शाळे म्हणते, तर तुला सुद्धा बुद्धी आहे. असं आहे, सगळ्यांना सगळे कामं नाही जमत, सगळ्यांना जमते कधी त्याच्यापरी तो हा जमवता आला पाहिजे. पण मला माहित आहे ना, मला माहित आहे की माझ्या प्रश्नाचा समाधान फक्त सूर्यच करू शकते. तकमक तकमक तर करून राहिला आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर. केवढा तकमक तकमक करून राहिला, पाहिलीच ना माझी काय आणलं एवढा मोठा पुस्तकांना घेऊन, नाही का, समाधान करायसाठी. आणि म्हणून साहेब त्या कृष्णाने सर्व द्रौपदीला साडी पुरवला का ते होती हिरव्या रंगाची. पहिली साडी होती हिरव्या रंगाची. आता मी एवढं तरी सांगितली, मी पूर्ण का सांगत नाही, तर तू फानशाहीर आहे, तू हुशार आहे. आणि मग मी एवढं सांगितली तर तुलाही डोकं लावायचं आहे की मग त्यानंतर त्या साड्या कोणत्या असतील वाचायचं आहे, तुला अनुभव करायचा आहे, अनुभव मिळवायचा आहे.
मारते काहून चालत असेल ना घरचा कोंबडा? दाना नाही टाका म्हणून टोचा मारते. हा, कारण त्याने ओळखी राहते ना. आणि म्हणून आंघोळ पाणी नाही करे पण पाप्याला देव पावते. आंघोळ पाणी नाही करे पण पाप्याला देव पावते. आणि घरी अन्नाचा दाना नाही म्हणून घरचा कोंबडा माणसाला चावते. लहान पोरगा कसा चिकन फेकून मारते, ते लहान पोरगा कसा चिकन फेकून मारते, कारण त्याची प्रतिकार क्षमता ही कमी असते. त्याची प्रतिकार क्षमता ही कमी असते. आता मला विचारले नाही ना कशी प्रतिकार क्षमता कमी असते. अगर एखादा लहान मुलगा रडत असला तर त्याला आपण लहान म्हणजे लहान मोबाईल नाही मोठा मोबाईल येतो देतो की नाही रे, टचवाला. आणि मग काय म्हणतो लाल टमाटर बडे मजेदार, आहा टमाटर बडे मजेदार, लाल टमाटर बडे मजेदार, ओ टमाटर. झाला शांत. का शांत झाला? का शांत झाला? तर त्याची प्रतिकार क्षमता कमी असते. अरे म्हणून त्या टमाटर मध्ये माणूस खुश होते. पण जेव्हा आम्ही स्वतःला शाहीर समजतो, स्वतःला आम्ही शाहीर समजतो, तर मग आमची प्रतिकार क्षमता कशी असायला पाहिजे? कशी असायला पाहिजे? अरे म्हणून आहे असं कारण आजच्या सामन्याला भरपूर मजा येणार आहे. आणि एकाला खास तर दुसऱ्याला झाला का तुझा? हे की नाही? एकाला खायचे दुसऱ्या त्याच्या वरती लागेल. हा दुय्यमीचा सामना आहे. आता मी उतरीन खाली तर सुरज स्टेजवर येईल. अरे आपला कार्यक्रम सादर करा.